नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आहेत ऑनलाईन ऑर्डर. मिशोची ऑर्डर आहे. 3 ऑर्डर आहेत मिशोच्या. आपला असं एक 3 बॉटलचा डिशवॉशचा पॅक आहे, जो मिशोला आपण लिस्ट केलेला आहे. आता आपण ही दोन्ही ऑर्डर डिशवॉशच्या पॅक करत आहोत. तर बघा आता पॅकिंग कसं करतोय मी. तर हा आहे आपला रॅप पेपर. त्याच्यामध्ये आपण आता याला रॅप करणार बॉटल्सना. तर बघा इथे पहिलं सील करतोय मी याला. सील केल्यानंतर हा पेपर एक साईडने मी सील केलेला आहे. आता या बॉटल्स या पेपरमध्ये आपण घालतोय. बॅग तयार होते त्याची. बॅगमध्ये 3 बॉटल आपला चाललेल्या आहेत. आणि मिशोच्या ज्या ऑर्डर आहेत त्या खूप लांब लांबच्या ऑर्डर्स असतात. आताची जी ऑर्डर आहे आपली ती आता जम्मू काश्मीरची ऑर्डर आहे. आता आपल्याला पॅक करून ठेवायचे. थोड्या वेळाने तो डिलिव्हरी पर्सन येईल कुरिअरचा आणि तो पण आपल्याकडून कलेक्ट करून घेऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आपण हे जे क्लिनिंग प्रॉडक्ट आहेत हे आपण ऑनलाईन सुद्धा सेल करतो आहोत. ते झालं बघा पॅकिंग एक साईडला. आता मी याला हीट गनने हीट देतोय. हा पेपर पूर्णपणे याला रॅप होऊन जातो बॉटल्सना. बॉटल आपल्या बॉक्समध्ये राहिल्यानंतर हलत नाही किंवा बॉटल फुटण्याचा जो चान्स असतो तो पूर्णपणे काय होऊन जातो, कमी होऊन जातो. हीट गनने मी याला रॅप केलं. असा हा पॅक तयार झालेला आहे. तर दुसरा पण आपण पॅक तयार करूया. तो सुद्धा आपल्याला असाच तयार करायचा आहे. हे पहा आता मी आणखी आता इथे पेपर कट करून घेतो. हा हे खूप म्हणजे लांब लांब जातात ऑर्डर्स, त्याच्यामुळे व्यवस्थित पॅकिंग करून द्यावं लागतं. त्यामुळे मध्येच बॉटल ब्रेक होण्याचा धोका असतो. त्यामुळे पॅकिंग आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. आता बघा मी आता रॅप काढलेला आहे. याला सील करतो मी एक साईडने. आता सीलिंग मशीन आहे आपली. झाला पण एक साईडने सील झालेला आहे. बॉटल्स ह्याच्यामध्ये टाकूया. डिशवॉशचा लिक्विड ऑनलाईन पण आपलं जातं आहे. ऑफलाईन तर विकतो आहोतच आपण, ऑनलाईन सुद्धा हे विकलं जातं. त्यामुळे मला तुम्हाला दाखवायचं होतं की ऑनलाईन ऑर्डरची पॅकिंग आपण कशा पद्धतीनं करतो. झालं हे पूर्ण. ऑनलाईन आपण आता सेल करत आहोत. ते आता आपल्याला ऑनलाईन येऊन
सेल करतो त्याला 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्ष झालं आपण सेल करतो आहोत ऑनलाईन. तर बघा अशा पद्धतीनं आपण हे आता पॅकिंग केलेलं आहे. आता बघा मी बॉक्समध्ये पण ह्याला पॅक करतोय. कसं पॅक करणार बॉक्समध्ये तेही दाखवतो तुम्हाला. आपले 2 पॅक रेडी आहेत. तर ह्याला बॉक्समध्ये आपल्याला पॅक करायचं आहे. तर बॉक्समध्ये कसं पॅक करायचं बघा आता दाखवतो मी तुम्हाला. खूप लांब लांब जातं हे, त्यामुळे पॅकिंग आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. आता हे बॉक्स आहेत आपले. हे ब्रँडचे बॉक्स आहेत पहा आपले. आपण प्रिंट करून घेतलेले बॉक्स आहेत हे. आपलं ब्रँड नेम आहे याच्यावरती, तुम्हाला दिसत असेल. इथं मिस्टर फॅनॉल नावाचा ब्रँड आहे आपला. तर मी तुम्हाला बॉक्स फोल्ड करून दाखवतो. हे बॉक्सवरती आपलं नाव आहे ब्रँडचं. बॉक्स आपला सील करायचं आहे. राहिली तिकडे. आता बॉक्स मी एक साइड सील करतोय. आपण ऑनलाईन ऑर्डर्स कशा डिस्पॅच करतो ते मला तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवायचं आहे. हे पहा आता आपला हा पॅक जो आहे तर हा पॅक केला आहे. याच्यामध्ये बॉक्सला आपण असं सील करणार. टेप मारलेला आहे. आता आपण हा झाला बॉक्स सील. ओके. तर आज आपल्या 3 ऑर्डर्स आहेत. त्यापैकी 2 ज्या आहेत त्या डिशवॉशच्या आहेत आणि एक आहे ती रोज फिनाईल फ्लोर क्लीनरची आहे. त्यापैकी एक ऑर्डर जी आहे ती आता आपण पॅक केलेली आहे. आता बघा ही ऑर्डर कुठली आहे. ही आहे वाराणसी, उत्तर प्रदेश. हसन कस्टमरचं नाव आहे आणि प्रीपेड ऑर्डर आहे. कस्टमरने अगोदरच पैसे पे केलेले आहेत. त्यामुळे या प्रीपेड ऑर्डर ज्या असतात त्या तर आपल्याला कंपल्सरी, म्हणजे ऑर्डर कुठली असो, प्रीपेड असो किंवा पोस्टपेड असो, ऑर्डर ही आपल्याला कंपल्सरी पाठवावीच लागते. कारण ऑर्डर नाही पाठवली तर मार्केट प्लेसेस तुम्हाला ब्लॉक करू शकतात. जर तुमचा डिस्पॅचचा रेट जरी कमी असेल तरीसुद्धा मार्केट प्लेस जे आहे ते तुम्हाला ब्लॉक करू शकतं. त्याच्यामुळे ऑर्डर पडल्यानंतर ऑर्डर पाठवणं हे आपलं पहिलं काम आहे. ओके. तर बघा अशा पद्धतीनं आता हे आपलं पॅकिंग झालेलं आहे ऑर्डरचं. आणि हे आज आता थोड्या वेळाने तो जो कुरिअर पर्सन आहे, तर हा कोण आहे, डिलिव्हरी. डिलिव्हरीचा जो कुरिअर पर्सन आहे तो थोड्या वेळाने कॉल करेल मला आणि तो इथून आपल्या लोकेशनवरून पिकअप करेल. आता ही आपण दुसरी ऑर्डर पॅक करत आहोत. दुसरी ही ऑर्डर आपली आता
डिशवॉशचीच आहे. ते सुद्धा बघा, मी बघा 3 बॉटलचा पॅक रॅप केलेला आहे. आणि आता हा बॉक्स एक साईड सील करतोय. आता त्याच्यामध्ये त्या बॉटल टाकायच्या आपल्याला. ओके, तर अशा पद्धतीनं आपलं कामकाज चालतं. ऑनलाईन पण चालतं आणि ऑफलाईन सुद्धा चालतं. तर आता मी म्हटल्याप्रमाणे पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ज्यांना या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे असे लोक हा बिझनेस करू शकतात. अतिशय 12 महिने चालणारा बिझनेस आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्लॅक सीझन असतो किंवा सीझन आहे, ऑफ सीझन आहे असा प्रकार नसतो. 12 महिने चालणारा बिझनेस आहे. 12 महिन्याची रिक्वायरमेंट आहे. आणि आपण पाहतो की कोविडनंतर लोक आता पर्सनल हायजीनला म्हणजे वैयक्तिक स्वच्छतेला, आपल्या वैयक्तिक स्वच्छतेला त्याचबरोबर फॅमिलीच्या स्वच्छतेला खूप आता महत्त्व देत आहेत. त्यामुळे हे जे हायजेनिक प्रोडक्ट्स आहेत त्याची डिमांड जी आहे ती मार्केटमध्ये आता खूप बूममध्ये आहे. ओके, आणि जर तुम्ही या बिझनेसमध्ये उतरलात आणि तुम्ही जर प्रॉपर क्वालिटी मेंटेन केली तर तुमचा कस्टमर बेस जो तयार होईल तो कस्टमर बेस कायम तुमच्यासोबत राहील. रिपीट ऑर्डर्स तुम्हाला मिळत राहतील. तर अतिशय सुंदर असा बिझनेस आहे. याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंटसुद्धा खूप कमी आहे. इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी आहे. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तो सुरू करू शकता. मला काय फार मोठी इन्व्हेस्टमेंट लागते वगैरे असा काही प्रकार नाही आहे. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही सुरू करू शकता. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला काही गायडन्स हवा असेल, कन्सल्टन्सी हवी असेल, तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे पण तुम्हाला फॉर्म्युलेशन माहिती नाही आहे, कसं करायचं, कुठून करायचं, रॉ मटेरियल्स काय काय लागतात, पॅकिंग मटेरियल कुठून घ्यायचं, हे एक ना अनेक प्रश्न नवीन उद्योजकाच्या समोर असतात. तर हे सर्व प्रश्न जे तुम्हाला पडलेले आहेत या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण देऊ शकतो. एव्हाना आपण देतोय बऱ्याच लोकांना जे आपल्याला कॉन्टॅक्ट करतायत, ज्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांकरता आपण काम करत आहोत. तर जे जे इंटरेस्टेड आहेत लोक ते माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. माझा नंबर जो आहे तो यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये, चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तिथून मला कॉल करू शकता. आत्ताच आपले क्लायंट आहेत जे की सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी रिसेंटली मला कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यांची बिझनेस करण्याची इच्छा आहे आणि खूप चांगला सेटअप त्यांनी बनवलेला आहे. तर त्यांनासुद्धा आपण पूर्णपणे गाईड करणार आहोत. त्यांनासुद्धा कुठल्याही पद्धतीनं बिझनेसमध्ये अडचण येऊ नये अशा पद्धतीनं आपण गाईड करणार आहोत. आता आपली तिसरी ऑर्डर आहे ती आहे ओस फिनाईलची. बिझनेस करणं म्हणजे एक प्रकारचं महादिव्य आहे. तर मित्रांनो, तुम्ही या बिझनेसमध्ये यायचा जर विचार करत असाल, अतिशय जबरदस्त असं पोटेन्शियल आहे बिझनेसमध्ये. तुमचा बिझनेस चालणार नाही अशी सुतरामसुद्धा शक्यता या बिझनेसमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही या बिझनेसमध्ये एंटर करू शकता. समजा तुम्ही ज्या गावात राहताय, तालुक्यात राहताय, त्या तालुक्याचं आणि आसपासच्या 4 तालुक्याचं जरी मार्केट तुम्ही कव्हर करू शकलात तरीसुद्धा तुम्हाला अगदी सरणार नाही, तुम्ही करू शकणार नाही, ऑर्डर पूर्ण करू शकणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं पोटेन्शियल असलेला बिझनेस आहे. तुम्ही ऑफलाईन तर करू शकता. त्याचबरोबर
ऑनलाईनसुद्धा तुम्ही करू शकता. आता हे बघा आपलं कॅन आहे 5 लिटरचं. त्याच्यामध्ये आता आपण रोज फिनाईल भरलेलं आहे आणि हे आपली आहे ऑनलाईनची ऑर्डर. त्यामुळे ऑनलाईनची ऑर्डर असल्यामुळे पॅकिंग चांगल्या HDP कॅनमध्ये करावं लागतं. हे जे कॅन आहेत हे असे कॅन आपण ऑनलाईनला पाठवतो. कारण काय आहे की मध्येच कॅन ब्रेक व्हायचा धोका असतो, तुटण्याचा धोका असतो. ते होऊ नये, कस्टमरपर्यंत हे व्यवस्थित पोहोचावं म्हणून आपण अशा पद्धतीचं पॅकिंग. बघा थोडं कॅमेरा बंद झाला होता त्यामुळे रेकॉर्डिंग थांबलं होतं. आता हे लेबल आपण ह्याच्यावरती पेस्ट करतोय. सिलोटेपने लेबल असं आपल्याला ह्याच्यावरती पेस्ट करायचं आहे. अशा पद्धतीनं आपली तिसरी सुद्धा ऑर्डर आज पॅक झालेली आहे. तर आपण बऱ्याच ऑर्डर ऑनलाईनला डिस्पॅच करत असतो, परंतु आत्तापर्यंत काही मी त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता. तर आज मात्र आपण या ऑनलाईनच्या ऑर्डर्सचा डिस्पॅच कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ई-कॉमर्स बिझनेस जो आहे तो सुद्धा अतिशय उत्तम आहे. हे क्लिनिंग प्रॉडक्ट तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरती मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावरती तुम्ही सेल करू शकता. आणि आपण करतोय तिन्हीवरती करतोय आपण, मिशो, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन तिन्ही मार्केट प्लेसेसवरती आपलं अकाउंट आहे. आणि हे सुद्धा अकाउंट मी स्वतः मॅनेज करतोय. मी स्वतः ते अकाउंट क्रिएट केलेले आहेत. ई-कॉमर्समध्ये सुद्धा जर कुणी बिझनेस हा चालू केला आणि समजा त्याला ते ई-कॉमर्सचं माहिती नसेल, कसं करतात, काय करतात, कसं अकाउंट क्रिएट करतात, तर यासुद्धा सगळ्या गोष्टी आपण या कन्सल्टन्सीमध्ये, प्रॉडक्ट कन्सल्टन्सीमध्ये आपण या सर्व गोष्टी त्या कस्टमरला सांगणार आहोत, रिव्हील करणार आहोत. कस्टमर पूर्णपणे इंडिपेंडंट झाला पाहिजे, हा आपला एकमेव त्याच्या पाठीमागचा पर्पज आहे. म्हणजे एकदा का कस्टमरने आपल्याकडे ट्रेनिंग घेतलं, एकदा का आपली कन्सल्टन्सी घेतली की कस्टमरला दुसऱ्या कोणाकडे जायची गरज पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं कन्सल्टेशन आपण करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. मी दाखवलं तुम्हाला आपल्या आज 3 ऑर्डर होत्या. त्या 3 ऑर्डर आपण कशा पद्धतीनं पॅक केलेल्या आहेत, कशा पद्धतीनं आपण डिस्पॅच करणार आहोत, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे.